पोलीस प्रशासन असेल, या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत. तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने या संपूर्ण प्रशासनाचा, प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जनाब प्रशासन म्हणू, या अली जनाब प्रशासनाचा मी निषेध करतो. और हमारी हाजी प्रशासन से दरख्वास्त है जो हाजी प्रशासन ने अपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब हाजी प्रशासन ये कार्रवाई करेगा, ऐसे उन्होंने आश्वासन दिया है. हमारी सकल हिंदू समाज की दरख्वास्त है प्रशासन से कि वो जो आपने कहा है वो आपने हमको लेखी स्वरूप में देना है, हमारी विनंती है. आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं, अमुक चालतं, हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो गुन्हाच म्हणावा लागतो. आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब, तर 25 तारखेला या अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन आमच्या वतीने केलं आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं. आणि आता साहेब जे आपण सर्व प्रशासनाने या ठिकाणी ते उचलावं. आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गोवंश कापलेलं दिसल त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुक्कर कापण्याचं काम वतीने केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आजचा आपला जो काही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेधाचा जो काही आपला आज आपण सर्वांनी निषेध नोंदवलाय, त्याबद्दल मी आपला आता या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आणि आज आपल्यामध्ये विशेष करून आज जे जाता जाता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमदादा पासपुते देखील या ठिकाणी आपल्यामध्ये एक हिंदू बांधव म्हणून ते रस्त्याने चालले होते, पण त्यांना घटना कळल्याबद्दल ते थांबलेत. तर त्यांचं मी आता या घटनेमध्ये आपण आभार मानले नाही पाहिजे. तो हिंदू असतो, तो येतो तसे त्यांनी हिंदू म्हणून आलेत, तर त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो.